निलेश कांचन आपल्या संघाचा आधारस्तंभ असलेला हा गोलंदाज, तर समोर फलंदाजी मार्कवर आहे सोमा आणि दीपक. यस ओके, टायमर स्टार्ट आहे आणि यावेळेसचा पहिला चेंडू निलेश कांचन यांच्या भात्यातला मात्र एक वेगवान चेंडू, कुठली धाव नाही, सुरेख फटका होता. 18 चेंडू 39 धावांची गरज असताना कर्णधारांनी तुमच्यावर विश्वास टाकला, ज्यावेळेस तुम्हाला गोलंदाजी दिली त्यावेळी तुमचं जे प्रेशर होतं ते प्रेशर तुम्ही कशा प्रकारे हँडल केलं? प्रेशर असं काही नव्हतं. पहिल्या मॅचला थोडंसं खराब प्रदर्शन करून कॅप्टननी जे माझ्यावर विश्वास दाखवला परत एकदा, तेच माझ्यासाठी खूप मोठं मोटिवेशन होतं आणि तेच मी मनात धरून बॉलिंग केली. प्रवीण सर, या आज संघ थोडा अडचणीत होता. पहिल्या 6 षटकांमध्ये 58 धावांवर सर्व जे धडलेचे फलंदाज होते ते तंबूमध्ये आले होते. त्यानंतर अमोलने जे तुम्हाला 20-25 रनचा स्टँड दिला, त्यानंतर तुमचा संघ पुन्हा एकदा मॅचमध्ये आला. चेसिंग करताना लोकेश रावने सुरुवात चांगली केली होती, संजू सॅमसंगने पण सुरुवात चांगली केली होती. त्यानंतर तुम्ही संघाला कशा प्रकारे हँडल केलं? आम्हाला माहिती होतं पहिल्या 2 विकेट ह्या महत्त्वाच्या आहेत. त्यात संजू रनआउट झाला, त्यानंतर लोकेश रनआउट झाला. यानंतर मला पूर्ण माहिती होतं की आम्ही पूर्णपणे मॅचमध्ये शिरलो आहे. त्यानंतर आशिष यादव झालं, रवी झालं, हेमंत झालं, बबलू यांनी खूप चांगली साथ दिली मला गोलंदाजीची. फिल्डर्सनी रोहित यांनी पण फिल्डिंगला खूप चांगला सपोर्ट दिला. चौधर सरांनी शेवटच्या ओव्हरमध्ये येऊन जी इनिंग खेळली ती टीमला विजयासाठी खूप महत्त्वपूर्ण ठरली. कॉंग्रॅच्युलेशन टीम. एकंदरीत पाहताना आम्ही प्रेक्षक गॅलरीमध्ये होतो. रोहित ननावरेंनी जो कॅच धरला, खरंच खूप ग्रेट कॅच होता तो. त्या कॅचसाठी काय तुमच्या 2 शब्द आहेत का? 2 नाही, माझ्यासाठी एकच शब्द आहे त्यासाठी, अप्रतिम. थँक्यू प्रवीण सर. रवी कसोळेसाठी आशिष कांचन यांच्यातर्फे 500 रुपयाचं पारितोषिक आहे उत्कृष्ट गोलंदाजीसाठी. दरम्यानचा चेंडू फुलटॉस आहे, लॉंग ऑफच्या डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल होतो, चेंडू जातो लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. या चौकाराने धावसंख्या 4 ने वाढते, धावसंख्या होते ती 5 धावा. पहिलं षटक मैदानात चालू आहे. निलेश कांचन मात्र आपलं गोलंदाजीवर स्वार आहे, तर फलंदाजीने मात्र आपला टॉप गिअर टाकायला आता मात्र सुरुवात केली. पॉवर प्लेचं षटक आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा कुटण्याचा मात्र प्रयत्न होतोय. दरम्यान या अगोदरचे मात्र चेंडू इतके सुरेख होते, जिथं जिथं फटका खेळला जाईल तिथे तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात झाला होता, त्यामुळे फटकेबाजी मात्र बांधून ठेवल्यासारखी झाली होती. यावेळेस मात्र पुन्हा एकदा एका षटकाच्या समाप्तीनंतर 5 धावा. दुसरा षटक घेऊन होतो नवीन गोलंदाज कृष्णा. आपलं वैयक्तिक पहिलं, संघाचं दुसरं. समोर आहे तो फलंदाज मात्र दीपक. नॉन स्ट्राईक एंडवर सोमा. दोघांनी मात्र धावफलक हलता कसं राहील याची काळजी घ्यायची आणि आपल्या संघाला मात्र एक मोठा स्कोर सेट करण्यासाठी मात्र फलंदाजी करावी. पुन्हा एकदा कृष्णा. पहिला चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होतोय, मात्र चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू, 5 धावा. यावेळेस मात्र विवस्था अटेम्प्ट आहे. चेंडू विरुद्ध दिशेला फेकून दिला बॅटने. चेंडू जातो डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. चेंडू फॉर चौकार. या चौकाराने धावसंख्या बदलते, धावसंख्या होते ती 9 धावा. 9 रन्स ऑन बोर्ड. चालू असलेला सामना आपण पाहतोय सिंहगड लायन्स वर्सेस मल्हारगड योद्धा. या दोन्ही संघांदरम्यान झुंज मात्र लढली. 9 रन्स.
पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होतो. यावेळेस मात्र डोक्यावरून खेळायचा लॉंग ऑफच्या, मात्र चेंडू बॅटवर येत नाहीये. चेंडू जातो यष्टीरक्षकांच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू. 9 धावा. दुसरं षटक मैदानात चालू असताना चेंडू हवेत आहे. कव्हरच्या डोक्यावरून हेलिकॉप्टर फिरतोय. झेल अवघड आहे, मात्र झेल सुटतोय. या दरम्यान ट्राय खूप चांगला आहे यावेळेस मात्र खेळाडूचा. स्वप्नीलने मात्र चेंडू झेल घेण्याचा प्रयत्न केला, 100% दिले, परंतु मात्र झेल त्याच्यापासून खूप लांब. या दरम्यान घेतल्या जातील 2 धावा. 2 धावेने धावसंख्येत भर पडते. धाव संख्या होती ती 11 धावा. 11 रन्स ऑन बोर्ड. 11 धावा. UKNPL मधील आजचा शेवटचा सामना, एक महत्वाचा सामना. यावेळेस रिव्हर्स अटॅम्प आहे. चेंडू हवेत. 2 खेळाडूंच्या मध्ये मात्र फटका फसतोय. या दरम्यान घेतली जाते 1 धाव. धाव संख्येत 1 ने भर पडते. धाव संख्या होती ती 12 धावा. 12 रन्स. यावेळेस फुल टॉस. लॉंग ऑनच्या दिशेने खेळलेला फटका. यावेळेस मात्र एकच धाव मिळेल, कारण क्षेत्ररक्षक मात्र चांगलं आहे. एका धावेने धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होती ती 13 धावा. 2 षटकांच्या समाप्तीनंतर पॉवर प्लेचा मात्र खेळ संपतोय आणि मात्र बिनबाद 13 अशी एक चांगली सलामी म्हणतात. धावा मात्र जास्त कुठता आल्या नाही, मात्र विकेट कुठलं मात्र दिलेलं नाही. याचा अर्थ मात्र या दोन्ही फलंदाजांनी टार्गेट सेट केलंय आणि आपल्या संघासाठी मात्र एक मोठी धावसंख्या उभारण्याची कामगिरी मात्र दोघांच्या माध्यमातून होईल अशी अपेक्षा मात्र त्यांच्या संघाकडून सुद्धा असेल. चालू असलेला सामना आपण पाहताय सिंहगड लॉयन्स वर्सेस लोहगड योद्धा. एक तुंबळ युद्ध मात्र या मैदानावर पाहायला मिळतं. 13 रन्स ऑन बोर्ड. यावेळेसचा चेंडू पुन्हा एकदा निलेश कांचन. आपलं वैयक्तिक दुसरं आणि संघाचं तिसरं षटक. पहिला चेंडू परफ्यूम डिलिव्हरी. फलंदाजाला मात्र चेंडू काही कळला नाही. नाका समोरून काढलाय चेंडू, मात्र यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. 13 धावा. यावेळेसचा चेंडू रिव्हर्सचा अटेम्प्ट आहे, मात्र चेंडू पुन्हा एकदा वेग आहे. वेगावर स्वार झालेला हा गोलंदाज निलेश कांचन, मात्र वेगवान गोलंदाजाने फलंदाजाला मात्र वारंवार संकटात आणतोय. सलग 2 चेंडू निर्धाव. पॉवर प्ले मध्ये आपण जेव्हा धावा कुठल्या नाही, मात्र पॉवर प्ले संपल्यानंतर गोलंदाजावर हल्ला चढवण्याचा प्रयत्न होतोय, परंतु फलंदाज सपशेल अपयश ठरतोय, मात्र गोलंदाज यशस्वी ठरतो. 13 धावा. अजूनही धाव संख्या स्थिर आहे. यावेळेस पुन्हा एकदा तिसरा चेंडू आहे. डॉट डॉट आणि डॉट. 3 वेळा मात्र फलंदाजाला चकवतोय निलेश आणि आपल्या गोलंदाजीची धार कशी आहे ती दाखवून देतोय. सुरेख गोलंदाजी आहे, वेगवान गोलंदाजी आहे. यावेळेस मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा सपशेल अपयश. 4था चेंडू निर्धाव. वा काय गोलंदाजी पहा. 4 चेंडू निर्धाव. या सिमेंट विकेटवर 4 चेंडू निर्धाव टाकणं म्हणजे फलंदाजाला अक्षरशः बांधून ठेवलंय. गोलंदाजी सुरेखे. पुन्हा एकदा निलेश आपल्या बॉलिंग मार्कवर. डान्सिंग डाऊन द विकेट. यावेळेस मात्र चेंडू फाईन लेगच्या दिशेने जातोय. या दरम्यान लेग बॉलची स्वरूपाची 1 धाव. धाव संख्या 1 ने वाढते. धाव संख्या होते ती 14 धावा. 5व्या चेंडूवर मात्र 1 धाव घेण्याचं योग येतोय, कारण गोलंदाजी खूप सुरेख आहे. निलेश कांचन वेगावर स्वार झालाय आणि मात्र सोमाला मात्र त्याने अक्षरशः बांधून ठेवलं. सोमा आणि दीपक आतापर्यंत कुठलाही मोठा फटका नाहीये. धाव संख्या मात्र 14 धाव.
यावेळेस मात्र मोठा फटका पुन्हा एकदा यावेळेस प्रयत्न करतोय दीपक, मात्र सपशेल चेंडू होतो निर्धाव. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आहे 14 धावा, बिनबाद 14. चौदा धावा. ड्रिंक्स ब्रेक मात्र संपलेला आहे. ड्रिंक्स ब्रेक नंतर मात्र चर्चा आणि कानमंत्र झाली. त्यानंतर मात्र कशी फलंदाजी करावी लागेल या दोन्ही फलंदाजांनी मात्र कानमंत्र देऊन जात आहेत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 14 धावा. पुन्हा एकदा नवीन गोलंदाज मात्र प्रकाश. आपलं वैयक्तिक पहिलं संघाचं मात्र 4थं षटक घेऊन येतो प्रकाश. समोर येतो सोमा. यावेळेसचा चेंडू पुन्हा एकदा बॅटेलला मात्र चेंडू स्पर्श होतोय का नाही मात्र कळेल. यावेळेस पुन्हा एकदा लिंबच्या स्वरूपात 1 धाव. धावसंख्येत 1 ने भर पडते. 15 धाव. सोमाला मात्र फलंदाजी करताना अडचणी निर्माण होत आहेत कारण येणारा प्रत्येक गोलंदाज त्याला टार्गेट सेट करून त्याला गोलंदाजी करतोय. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय त्यामुळे सोमाला काही फटकेबाजी जमत नाही. मात्र धाव फलकावर त्याचा परिणाम होतोय. धाव संख्या होती अजूनही 4थं षटक चालू असताना 15 धावा. दरम्यानचा चेंडू हवेत आहे. स्वतः क्षेत्ररक्षक गोलंदाज मात्र क्षेत्ररक्षकाच्या रूपात दिसेल. यावेळेस मात्र एक फटका देऊन जातोय. 2 धाव. दोनच ना. दीपकच्या बॅटेतनं निघालेला फटका मात्र 2 धावा. धावसंख्येत भर पडते. खूप वेळाने मात्र एकेरी धावसंख्येवर मात्र धावफलक हलत होता. यावेळेस 2 धावा. 17 धावा धाव फलकावर. 4थं षटक चालू आहे. प्रकाश मात्र आपलं वैयक्तिक आणि संघाचं 4थं षटक घेऊन येतो. 17 रन्स ऑन बोर्ड. यावेळेस स्लोअर लेंथची डिलिव्हरी आहे. फलंदाजाला या मात्र काही कळलं नाही. मात्र चेंडू जातोय पुन्हा एकदा यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. यष्टी रक्षक आणि गोलंदाज ही दोन्हीच खेळत आहेत. फलंदाजाला मात्र खेळायला मात्र कुठली सवलत या गोलंदाजांनी दिली नाही. या अगोदर निलेश कांचन ज्या पद्धतीने गोलंदाजी करत होते मात्र त्याचाच कित्ता गिरवतो हा गोलंदाज प्रकाश. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. यावेळेस वेगावर स्वार असणारा हा चेंडू वेगवान चेंडू यष्टी रक्षकाला मात्र तो सापडला नाहीये. 22च्या स्वरूपात 4 धावा. वेलकम बाउंड्री फॉर टीम लोहगड योद्धा. 4 धावेने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होती ते 21 धाव. जे फलंदाजाला मात्र करता आले नाही मात्र ते काम गोलंदाजांनी करून दिले. धावसंख्येमध्ये 4 ने वाढ होते. 21 धाव. 21 मॅच बिटवीन सेगाव लॉयन्स वर्सेस लोहगड योद्धा मल्हारगड योद्धा. यावेळेसचा चेंडू कव्हर मध्ये ड्राइव्ह. सुपरसोनिक स्ट्रोक आहे. 2 खेळाडूंच्या मधून काढलेला गॅप दरम्यान 2 धावा. सुरक्षित रक्षणे निलेश कांचन. 1 मॅन शो. या दरम्यान 2 धावा. 23 धावा धाव फलकावर लागत आहेत. 4थं षटक मैदानात चालू आहे.
पुन्हा एकदा वेगवान फटका खेळण्याचा प्रयत्न होतोय, परंतु वेग गोलंदाजाचा भारी पडतोय. दरम्यान षटकची समाप्ती होते. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 23 धावा, 23 रन्स ऑन बोर्ड आफ्टर 4 ओव्हर्स. रन्स, 23 धावा. गोलंदाजीसाठी होतो शहजाद. आपलं वैयक्तिक पहिलं आणि संघाचा 5वं षटक. सोमा आणि दीपक. सोमा खेळतोय 12 धावा बनवून, तर दीपक खेळतोय मात्र आपल्या 5 धावसंख्येवर. 11 चेंडूंचा सामना केलाय सोनूने. सोमाने 5 धावा मात्र फलकावर लागलेत. धाव फलकावर मात्र 23 धावा 4 षटकांच्या समाप्तीनंतर. यावेळेसचा चेंडू कव्हर मध्ये ठेवलेला आहे. चेंडूसाठी मात्र 2 खेळाडू पडताना दिसतील, मात्र चेंडू मात्र रेस जिंकतोय आणि जातोय कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. चौकाराने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होती ती 27 धावा. सोमाच्या बॅटेतनं निघालेला एक सुरेख फटका. 27 रन्स. यावेळेसचा चेंडू मिड विकेटच्या दिशेने, मिड विकेट बाउंड्री लाईन फोडून जातो सीमारेषेबाहेर. हवाई फायर षटकार. शाहिजाद अन्सारीला मात्र हवाई सफर घडवली. यावेळेस मात्र सोमा अटॅकिंग मोड मध्ये येतोय. उतरून यायचंय प्लीज, रिक्वेस्ट आहे आपल्याला. धाव संख्येत भर 33 धावा. 33 ना 13 ना मेहरात. यावेळेस मात्र सोमाने मात्र ठरवलंय जे काही चेंडू त्याने डॉट केले ते मात्र कव्हर करण्यावरचा प्रयत्न होतो. शाहिजाद वर हल्ला चढवला जातोय. पुन्हा एकदा यावेळेस कव्हर मध्ये गोळी आहे. सोमाच्या बॅट मधून गोळी निघते. चेंडू जातोय डीप कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा. 37 धावा धाव फलकावर लागते. 5वं षटक मैदानात चालू आहे, मात्र थोडस मागडं षटक शहजाद अन्सारी कडून होत आहे. या अगोदरच्या 4 षटकामध्ये ज्या धावा झालेल्या होत्या त्या धावा मात्र कुटायला आणि आता रतीब मात्र घालायला सुरू झाले. 37 धावा. यावेळेसचा चेंडू जवळजवळ यॉर्कर लिंक पद्धतीचा चेंडू खोदून काढलाय, मात्र स्वतः फॉलो थ्रू मध्ये फील्ड करतो शहजाद. एक डॉट चेंडू. आपल्यावर झालेला हल्ला मात्र परतून लावायचा आहे. या निर्धाराने टाकलेला चेंडू यॉर्कर लिंक. सुरेख गोलंदाज. 37 धावा. पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. मोठा फटका आहे. चेंडू खाली कांचन आहेत, निलेश कांचन. दरम्यान चेंडू डीप कव्हर बाउंड्री लाईन जवळ फील्ड केला जातोय. दरम्यान घेतल्या जातील 2 धावा. 39 धावा. सोमाने घेर बदलला, याचा अर्थ संघाची धावसंख्या सतत हलत राहणार. एक मोठी धावसंख्या मात्र सेट करण्याचा प्रयत्न होतो. 39. 5th ओव्हर इन प्रोग्रेस. यावेळेसचा चेंडू वेगवान चेंडू. धाव घेण्याचा प्रयत्न होतोय, धाव चित करण्याचा प्रयत्न होतोय, परंतु मात्र दोन्ही फलंदाज आपल्या घरट्यामध्ये सुरक्षित आहे. 5 षटकांचा खेळ संपतोय. मल्हारगड योद्धा संघाची धाव संख्या होती ती 39 धावा. बिनबाद 39.
अजूनही 3 षटकांचा खेळ आहे. 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे. किती धावा मात्र या दोन्ही फलंदाजाकडून बनवल्या जातील आणि किती मोठं मात्र टार्गेट सेट केलं जाईल सिंहगड लायन्स संघासाठी. नवीन गोलंदाज यस सर यस. बॅटिंग पॉवर प्ले आकाश नवीन गोलंदाज. बॅटिंग पॉवर प्ले घेतलं मात्र बॅट्समनने आणि आकाश मात्र गोलंदाजी मार्कवर आहे. खूप मोठी जबाबदारी असेल आकाशवर. बॅटिंग पॉवर प्ले म्हटल्यानंतर फलंदाजाला मोठे मोठे फटके मारण्याची मेजवानी मिळणार, कारण क्षेत्ररक्षणामध्ये जो निर्बंध असतो तो मात्र झुगारू शकत नाही. 39 पहिला चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होतो. या दरम्यान चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये धाव घेतोय सोमा, परंतु धाव बाद होतोय दीपक. लॉस ऑफ 1 विकेट. नवीन बॅट्समन मैदानामध्ये जिग्नेश. सोमा मात्र 17 चेंडू 21 धावा. यावेळेसचा चेंडू मिड विकेट मध्ये फेकून दिलाय. 2 खेळाडूंच्या मध्ये नो मॅन्स लँड मध्ये ट्रॅव्हल होतोय. दरम्यान 2 धावा. 2 धावेने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होती ती 41 धावा. 41 लॉस ऑफ 1 विकेट. 5th ओव्हर इन प्रोग्रेस सॉरी 6th ओव्हर इन प्रोग्रेस सॉरी. 6वं षटक आहे. पॉवर प्लेचं षटक आहे. या षटकामध्ये मात्र धावा बनवणं गरजेचं आहे. त्याचा मात्र प्रयत्न वारंवार होतोय. पुढे सरसावत खेळला फटका आहे. डीप मिड विकेटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतो. 1 धाव. दुसऱ्या धावेचा कॉल, मात्र दुसरी ही धाव यशस्वीरित्या पूर्ण. धावसंख्येत पुन्हा वाढ होईल 2 ने. 43 धावा. 6वं षटक मैदानात. 43 ऑन बोर्ड. यावेळेस पुन्हा एकदा मिड विकेटचं क्षेत्र मात्र निवडले धावा बनवण्यासाठी. यावेळेस सोमाने 1 धाव मात्र भेटते. 1 धावाने मात्र पुन्हा एकदा धावसंख्येला आकार येतोय. 44 44 धावा. 6वं षटक मैदानात चालू असताना पॉवर प्लेचं षटक आहे. या षटकामध्ये 15 ते 16 धावा मात्र टार्गेट घेऊन मात्र फलंदाजी करणार होते, मात्र गोलंदाजाने जी जादू केली ती मात्र फलंदाजाला कळली नाही आणि मात्र धाव गतीवर लागलेलं नियंत्रण आणि व्यसन मात्र पाहायला मिळतं. यावेळेचा चेंडू रिव्हर्स अटेम्प्ट विरुद्ध दिशेला फटका होतोय. चेंडू जातोय पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा. या चौकाराने मात्र धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होती ती 48 धावा. 48. ब्रँडेड चौकारे. पुन्हा एकदा रिव्हर्सचा अटेम्प्ट आहे, परंतु चेंडू मात्र लॉंग ऑनला जातोय. दरम्यान घेतली जाते 2 धावा. या 2 धावेने संघाचा अर्धशतक पूर्ण होतोय. जिग्नेश मात्र डग आउट मधून सेट होऊन आलेला दिसतोय. आल्या आल्या मात्र 2 चेंडू मध्ये 6 धावांचा मात्र रतीब घालतो. सहा षटकांचा खेळ समाप्त होतोय. 6 षटकानंतर मात्र धावसंख्या होती ती 50 धाव. अजूनही 12 चेंडूंचा खेळ आहे, म्हणजे फलंदाजांना अजूनही मात्र धावा बनवण्यासाठी संधी आहे. मोठी धावसंख्या निर्माण करण्यासाठी आणि एक मोठं आव्हान मात्र इथे सेट करण्यासाठी मात्र प्रयत्न करावा लागेल. जिग्नेशचा प्रयत्न पहा. आल्या आल्या 2 चेंडूमध्ये 6 धावा. मात्र एक योग्य वेळी
एक योग्य फलंदाज मैदानात पाठवलाय असा कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरवणारा हा खेळाडू. उर्वरित 12 चेंडूमध्ये किती धावा होतील? चला ब्रेक संपलेला आहे, या बाहेर. कृष्णा येते गोलंदाजी मार्कवर, तर समोर आहे मात्र सोमा. यावेळेसचा चेंडू या स्टँडवर वेध घेतोय सोमा. तिन्ही दांड्या गुलत्री फळाबाद. ड्रिंक ब्रेक नंतर मात्र गोलंदाजाने पहिला चेंडू या स्टँडवर वेध घेतोय. 2 षटकांसाठी तुम्हाला अजून 14 मिनिटं बाकी. या 14 मिनिटांमध्ये आपण 2 षटकं पूर्ण केली नाही तर मात्र दंडित केलं जाईल. चला नेक्स्ट बॅट्समॅन. 7व्या षटकाचा पहिला चेंडू 50 धावा. 2 गडी बाद 50. नवीन फलंदाज मात्र येतोय. अशोक. 2 गडी बाद 50. सोमा खूप वेळ फलंदाजी करत होता. 6 षटकं मात्र तो मैदानावर होता. मात्र जशी फलंदाजी व्हायला पाहिजे, एकदा जर फलंदाज सेट झाला ना, त्याला चेंडू फुटबॉल सारखा दिसतो. चला टाइम वेस्ट करू नका सर, प्लीज मॅच त्वरित चालू करा. यावेळेसचा चेंडू पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न होतो. चेंडू लेग स्टंपच्या थोडासा बाहेर जातो. पंच घोषित करतायत अवांतर धावा. अवांतर धावेने धावसंख्येत भर होते. धावसंख्या होती ती 51 धावा. 51 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट. मॅच बिटवीन सिंहगड लॉयन्स वर्सेस मल्हारगड योद्धा. यावेळेसचा चेंडू मिड विकेटच्या दिशेने पटकवला जातो. या दरम्यान एक धाव. दुसऱ्या धावेचा कॉल होतोय का? नाही. मात्र एक धाव दोन्ही फलंदाजांनी घेतली. एका धावेने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होती ती 52 धावा. 2 गडी बाद 52. नवीन फलंदाज मात्र मैदानावर आत्ता आलाय. एक धाव घेतोय अशोक. आणि जिग्नेश मात्र 2 चेंडून 6 धावांचा सामना करून मात्र स्ट्राईकवर येत. अपेक्षा आहे मात्र जिग्नेश कडून सांगायला. यावेळेस कव्हर मध्ये सुरेख फटका. ब्रँडेड स्ट्रोक आहे. कव्हर ड्राईव्ह लाजवाब फॅन्टास्टिक. 4 धावा. या चौकाराने मात्र संघाची धावसंख्या 4 ने वाढेल. धावसंख्या होती ती 56 धावा. जिग्नेश मात्र 3 चेंडू आणि 10 धावांचा इथे बॉल्स पाडतो. फलंदाजी अशी करायला हवी. 8 षटकांच्या मध्ये जवळजवळ 80-90 धावा जरी आपण बनवलं ना, तर आपल्या गोलंदाजाकडे एक ऊर्जा प्राप्त होते. त्याचा प्रयत्न मात्र जिग्नेश करतोय. 56 लॉस ऑफ 2 विकेट. 56 धावा. यावेळेसचा स्ट्रोक लॉंग ऑफच्या दिशेने. खेळाडू मात्र तैनात आहे. सुरेख क्षेत्ररक्षण आहे. दरम्यान एक धाव घेतली जाईल. जिग्नेश मात्र नॉन स्ट्राईक एंडवरच राहतोय. 1 धावेने मात्र धावसंख्या वाढते. 57 धावा. 57 रन्स ऑन बोर्ड. UKNPL चा आजच्या दिवसातला शेवटचा सामना. मात्र थरार मात्र कायम आहे. थ्रिल मात्र या मैदानामध्ये कायम. जिंकण्यासाठी चाललेली धडपड. यावेळेसचा चेंडू मात्र फलंदाजाला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होतो. या दरम्यान यष्टांच्या पाठीमागे मात्र धावबाद करण्याची संधी यष्टीरक्षक गमावतोय आणि मात्र धावसंख्येत 1 ने भर पडते. 58 धाव. नक्कीच पुढे सरसावत खेळण्याचा फटका होता.
परंतु यष्टीरक्षकाला मात्र अचूक वेध घेता न आल्यामुळे मात्र जिग्नेशला मात्र पुन्हा फलंदाजी करायची संधी मिळते. 58 58 धावा. यावेळेस मात्र वेगवान चेंडू आहे. जिग्नेशला मात्र प्रश्न विचारला गेलाय निर्धाव चेंडूचा. 7 षटकांच्या समाप्तीनंतर 58 धावा. शेवटचं षटक आणि महत्वाचं षटक असेल. अजूनही वेळ गेलेली नाहीये. जिग्नेश सारखा फलंदाज अजूनही 7 चेंडूमध्ये 20-22 धावांची खेळी करू शकतो, परंतु मात्र त्याला तेवढी संधी मिळाली पाहिजे. तेवढा प्रयत्न मात्र त्याचे सहकारी खेळाडूने घेतला पाहिजे. सहकारी खेळाडू सुद्धा मोठे फटकेबाजी लगावू शकतो. आपण पाहूया. अशोक आणि नवीन गोलंदाज विनायक नागरगोजे. शेवटचा षटक. 58 runs on board, loss of 2 wicket after 7 overs. 8 overs is going to process. पहिला चेंडू आडव्या बॅटीने खेळलेला फटका डीप मिड विकेटच्या दिशेने मात्र खेळाडू आहेत. या दरम्यान एक धाव घेतली जाते. दुसऱ्या धावेचा कॉल नाहीये कारण जिग्नेश मात्र स्ट्राईक एंडवर येतो. 59 धावा. 59 रन्स 2 विकेट. यावेळेसचा चेंडू वाईट बॉलचा इशारा येतो पंचांकडून. अवांतर धावेने धावसंख्येत सुरुवात आणि भर पडते 60 धावा. 2 गडी बाद 60. गोलंदाजी मात्र खूप दमदार आहे. सिंहगड लॉयन्स संघाकडून आतापर्यंत सगळ्या गोलंदाजांनी जी गोलंदाजी केली त्यांची कामगिरी मात्र योग्य. 60 रन्स. यावेळेसचा चेंडू फटका फसलाय आणि चेंडू मात्र विसावतोय मिड ऑफच्या खेळाडूच्या हातामध्ये. फलंदाज तिसरा बाद होतोय. जिग्नेश बाद होऊन परतलाय. जिग्नेशची जिगरबाजी खेळ मात्र संपुष्टात येते. त्याची जागा घेण्यासाठी येतोय नवीन फलंदाज ओंकार. ओके. साठ धावा. 3 गडी बाद 60. शेवटचं षटक आहे मैदानात. मात्र चांगली गोलंदाजी विनायक यांच्याकडून झाली. एक फलंदाज मात्र तंबूच्या आश्रयाला पाठवलाय. यावेळेसचा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होतोय. चेंडू फाईन लेगच्या दिशेने जातोय. चित्त्याची झेप जशी असते ना ती झेप मात्र फाईन लेगच्या खेळाडूने टाकली आणि चेंडू मात्र आपल्या हातामध्ये घेतला. आणि हातामध्ये घेतला, नुसता हातामध्ये घेतला नाही, ते यष्टी रक्षकाकडे पण सुपूर्द केलाय. सुरक्षित रक्षण आहे. सिंहगड लॉयन्सची करावी तेवढी स्तुती कमी आहे, कारण कुठलाच खेळाडू असं नाव ठेवण्यासारखं नाही. सगळ्या खेळाडूंनी मात्र आपलं 100% योगदान दिलंय. पुढील चेंडू 61 धावा. 3 गडी बाद. यावेळेस वेगवान चेंडू आहे. फलंदाजाला मात्र चेंडू काही कळला नाही. ओके. रिव्ह्यू होतोय वाईट बॉलसाठी. बॅट्समॅन रिव्ह्यू. येस सर. 61 ऑन बोर्ड. थर्ड अंपायर प्लीज चेक द बॉल्स.
सर ऑन फील्ड डिसिजन. दरम्यानचा चेंडू यावेळेस मात्र डीप मिड विकेटच्या दिशेने चेंडू जातोय हातामध्ये. सरळ क्षेत्ररक्षक मात्र तैनात केलाय त्याच्या हातामध्ये. निखिल याने मात्र चांगला झेल टिपलाय. फलंदाज बाद होतोय चौथा. धावांची गरज आहे, धावांची भूक भागवावी लागेल, मात्र आता वेळ नाहीये. चेंडू खूप कमी आहेत. 61 धावा, 4 गडी बाद 61. नवीन फलंदाज मैदानात जातोय. लखन चौधरी. इनिंगचा शेवटचा बॉल 61. मात्र पहिला चेंडू डीप मिड विकेटच्या दिशेने येतोय. मात्र आकाशचं क्षेत्ररक्षण पहा. संघाला मात्र शेवटच्या क्षणी जेव्हा धावाची गरज आहे त्यावेळेस मात्र चेंडूवर छेप घेतोय आणि 2 धावा मात्र आपल्या संघासाठी वाचवतोय आकाश. या 2 धावेने संघाची धावसंख्या होती ती 63 धावा. जिंकण्यासाठी 64 धावांचं आव्हान. आणि ते रावल्या लास्टला चौका छक्का. नाही मेन तो ते रावल्या पहिल्यावर ह्याचे विक्रमचे 2 ओव्हर 2 रन 2 विकेट नाही 3 विकेट रावल्या पहिल्या ओव्हरला बी 23 रन 5 विकेट घेतले यांचे. ते लय त्याचं फुल टॉसला बी मारता येईना. सलामीचे फलंदाज मैदानात यायचे प्लीज. अठ्ठेचाळीस चेंडू आणि 63 धावांचं आव्हान. 64 माफ करा, 64 रन्स.
सामन्याला सुरुवात होते. प्रथम फलंदाजी करताना मात्र 63 धावा बनवल्या होत्या आणि जिंकण्यासाठी 64 धावांचं आव्हान आहे. मल्हारगड योद्धा संघाकडून मात्र फलंदाजी झाली नाही. हव्या तेवढे धावा मात्र एक मोठा धावांचा डोंगर अपेक्षित होता. 80 ते 85 धावा आत्तापर्यंत आपण पाहिल्यात. आज मात्र मल्हारगड योद्धा संघाकडून मात्र थोडीशी कमी धावसंख्या झाली. मात्र या धावसंख्येचा सुद्धा पाठलाग करताना सिंहगड लॉयन्सला ते रोखतील का हा प्रश्न मात्र इथे उपस्थित होतो. मात्र त्याचं उत्तर आपल्याला येणाऱ्या 8 षटकं देऊन जातील. पहिलं षटक घेऊन येतात गोलंदाजी मार्कवर अशोक, तर स्ट्राईकवर आहे निलेश कांचन, नॉन स्ट्राईकवर मंगेश आणि निलेश अशी जोडी. टायमर स्टार्ट. दरम्यानचा चेंडू, पहिला चेंडू मात्र हलक्या हाताने खेळून काढलाय मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेने. या दरम्यान एक धाव, एका धावेने निलेश सर आपलं खातं उघडतायत आणि आपल्या संघाचं खातं 1ने ओपन होतंय. 1 धाव. 48 चेंडू, 64 धावांचं आव्हान मोठं जरी नसेल मात्र गोलंदाजाने जर फलंदाजावर कुरघोडी केली तर सामन्याचं समीकरण बिघडू शकतं. त्याचं मात्र दक्षता निलेश कांचन सर घेत आहेत. पहिल्या धावावर मात्र सन्मान दिला जातो. 1 धाव. दरम्यानचा चेंडू डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होतो. या दरम्यान मात्र मंगेश यांना धाव घेण्याचा प्रयत्न होतो मात्र निलेश यांचा नकार. धावसंख्या अजून स्थिर आहे. 1 धाव. दरम्यानचा चेंडू फेकून दिला बॅटने फाईन लेग क्षेत्ररक्षकाच्या जवळ. चेंडू जातो सीमारेषेबाहेर चौकार. या दरम्यान धावसंख्येत भर पडते. 5 धावा. 5 रन्स ऑन बोर्ड सिंहगड लॉयन्स. 64 धावा बनवणं गरजेचं आहे. कंपल्सरी चेस आहे म्हणजे या धावा तुम्हाला बनवणं गरजेचं आहे. मंगेश कांचन यांच्यासाठी प्राइज आहे 30 धावा. आपण जर बनवल्या तर आपल्याला 501 रुपयांचा पारितोषिक नाना गोरे यांच्याकडून घोषित होते. चेंडू फरार लॉंग ऑन बॉडी लाईनच्या बाहेर चौकार. नाना गोरे मात्र कुठल्याही संघाचा खेळाडू असू दे त्यांना प्रोत्साहन देत आहेत. ओके, टीम मेंटर ऑफ सिंहगड लॉयन्स मिस्टर नाना गोरे, थँक यू सो मच फॉर युअर कॉन्ट्रीब्युशन फॉर टीम सिंहगड लॉयन्स. दरम्यान पुढील चेंडू पुन्हा एकदा गोलंदाजावर हल्ला चढवण्याचा प्रयत्न. अवांतर चेंडू 10 धावा. यावेळेस फुलटॉस चेंडू आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होतोय मात्र चेंडू खाली. मिडॉनचा खेळाडू फलंदाज बाद. मंगेशला मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. यावेळेस मात्र चेंडू स्लोअर लेंथचा होता. बॅटवर व्यवस्थित आला नाही, मिडल झाला नाही. त्याचा परिणाम मात्र पहिला गडी बाद होतोय 10 या धावसंख्येवर.
दरम्यानचा चेंडू सुरेख रनिंग बिटवीन विकेट. आल्या आल्या मात्र 2 धावा. दोन 12 रन्स जिंकण्यासाठी 64 धावांचं आव्हान. त्याचा पाठलाग करताना सिंहगड लॉयन्स 1 गडी बाद बार. चला वेळ वाया घालू नका सर. दरम्यान जिग्नेश आपलं वैयक्तिक संघाचं दुसरं षटक घेऊन येतो. या दरम्यान पहिला स्ट्रोक मात्र मिड विकेटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होतो, मात्र क्षेत्ररक्षक अवेलेबल आहे. 13 धाव. रन ऑन बोर्ड. 1 गडी बाद 13. दुसऱ्या षटकाची सुरुवात. जिग्नेश मात्र गोलंदाजी मार्कवर. निलेश आणि स्वप्नील मात्र आपल्या संघासाठी धावा बनवण्याचं काम चालू आहे. याचा चेंडू कट केला पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून. लखनच्या डोक्यावरून चेंडू मात्र जातो डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बाउन्स 2 बाउन्स 3 बाउन्स 4 रन्स. चौकार. 17 धावा. 17 रन्स ऑन बोर्ड. 1 गडी बाद 17. यावरचा चेंडू पुढे सरसावत खेळण्याचा फटका. डान्सिंग डाऊन द विकेट. धोका झाला असता मात्र यावेळेस दोन्ही फलंदाज आपापल्या क्रीजमध्ये सुरक्षित. पहिला हा, नंतर ना परत हा. 18 धावा. यावेळेचा चेंडू निलेश यांना मात्र चेंडू काही कळला नव्हता, मात्र थर्डमॅनच्या दिशेने जातोय. निर्धाव चेंडू. धावसंख्या 18 धावा. दरम्यान स्क्वेअर कटचा बहारदार फटका डीप पॉइंटच्या दिशेने. सुरेख क्षेत्ररक्षण मात्र होतंय. दरम्यान आपल्या संघासाठी 1 धाव वाचवली जाईल. ओव्हर थ्रो होतोय. चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने जातोय.
22 धावा. 4 धावा मात्र रनिंग बिटवीन द विकेट मात्र एक चांगलं उदाहरण आहे. या मोठ्या ग्राउंडवर तुम्ही जितक्या धावा सिंगल डबल्स मध्ये कन्वर्ट करता त्याचा मात्र तुम्हाला शेवटी फायदा होतो. यावेळेसचा चेंडू चांगला चेंडू, त्याला सन्मान दिला जातोय. मात्र गाफील राहिलेल्या क्षेत्ररक्षकाला मात्र थोडस धाव घेण्याचा प्रयत्न करतो निलेश. मात्र यावेळेस निर्धाव चेंडू. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 22 धावा, 1 गडी बाद 22. यावेळेसचा चेंडू हवे ते चेंडू आणि चेंडू खाली खेळाडू. मात्र झेल सुटतोय, सोपा झेल सोडला जातोय. पकडो कॅच जीतो मॅच. मात्र इथे झेल सुटतोय. 23 धावा. फलंदाजाला मिळवलेलं जीवनदान म्हणजे फलंदाज स्वप्नील नशीबवान म्हणावा लागेल. इतका सोपा झेल मात्र त्याचा सुटतोय. म्हणजे आता वाघ जखमी झालाय, तो मात्र हल्ला चढवल्याशिवाय राहणार नाही. 23 धावा. निलेश कांचन मात्र आपल्या संघाची जबाबदारी ओळखून कामगिरी करतोय. यावेळेसचा चेंडू कट करण्याचा प्रयत्न होतोय. चेंडू मात्र बॅटवर येत नाहीये. चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू. 48 चेंडूमध्ये 64 धावांचा आव्हानाचा पाठलाग करताना 1 गडी बाद 23. तिसऱ्या षटकाची काही चेंडू शिल्लक असताना मैदानात पाहायला मिळत. महिला कक्ष आहे तिथे जेंट्स जाऊ नये. इथे वारंवार आम्हाला इथे सूचना द्यावी लागते सर. यावेळेसचा चेंडू डीप मिड विकेटचं क्षेत्र निवडलं जातंय. चेंडू जातो सीमारेषेबाहेर. निलेश कांचन यांच्या बॅटेतनं निघतो एक दमदार ब्रँडेड षटकार. 6 धावा, 29 धावा, 1 गडी बाद 29. संघाचा कर्णधार आणि कर्णधाराची जबाबदारीची पूर्ण जाणीव असलेला हा खेळाडू मात्र आपल्या संघाला विजयाला नेऊन पोहोचवतोय. जवळजवळ अर्धा मात्र टार्गेट पास करतोय. ज्याही वेळेसचा सुरेख चेंडू कट केला थर्डमॅनच्या दिशेने. 1 धाव मात्र कोणीही रोखू शकत. एका धावेने धाव संख्येत भर पडते. 30 धाव. यावेळेस रिव्हर्सचा अटेम्प्ट आहे. 2 खेळाडूंच्या मध्ये एक मात्र गॅप हुडकून काढलाय. चेंडू जातो मात्र थर्ड मॅन बाउंड्री लाईन जवळ. 2 खेळाडू फील्ड करतात. दरम्यान घेतली जाते 2 धाव. यावेळेस मात्र हल्ला चढवतो स्वप्नील. 2 धावेने धाव संख्येत भर पडते. 32 धाव. 1 गडी बाद 32. 64 धावांचं आव्हान मात्र आता छोटं छोटं व्हायला लागलं. कारण स्वप्नील निलेश दरम्यान स्ट्रोक फसलाय. या दरम्यान विनायक यांच्या हातामध्ये झेल विसावतोय. फलंदाज मात्र बाद होतो स्वप्नील. चला बॅट्समन या, लवकर या. नेक्स्ट बॅट्समन. ड्रिंक्स ब्रेक.
32 धावा, 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. उर्वरित 30 चेंडू आणि जिंकण्यासाठी मात्र 32 धावांची गरज आहे. अर्धा स्कोर मात्र पास झालाय, अर्धा स्कोर मात्र अजूनही पेंडिंग आहे. चला, ब्रेक संपला. ब्रेक इज ओव्हर. चालू असलेला सामना आपण पाहताय मल्हारगड योद्धा विरुद्ध सिंहगड लायन्स. प्रथम फलंदाजी करताना 63 धावा बनवल्यात. 64 धावांचं आव्हान मात्र घेऊन उतरतोय सिंहगड लायन्स संघ. 32 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर. उर्वरित 30 चेंडू आणि 32 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज संकेत. 30 चेंडू आणि 32 धावांची गरज. सागर नवीन फलंदाज, तर निलेश कांचन मात्र सेट फलंदाज. यावेळेसचा चेंडू मात्र सोडून दिलाय. यावेळेस मात्र कुठल्याही प्रकारचं धाव नाहीये, निर्धाव चेंडू. 29 चेंडू आणि 32 धाव. समीकरण मात्र बदलतंय, कारण निलेशला माहिती आहे तो जोपर्यंत विकेटवर आहे तोपर्यंत कुठली धावसंख्या तो पार करू शकतो. त्यामुळे एखादा चेंडू जरी डॉट झाला तर त्याला त्याची काळजी नाही, कारण फलंदाज एक तगडा फलंदाज आहे. यावेळेसचा चेंडू डान्सिंग डाऊन द विकेट. पुढे सरसावत खेळला फटका, दरम्यान घेतली जाते 1 धाव. लेग बायच्या स्वरूपात 1 धाव असेल. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होती ती 33 धाव. 33. यावेळेसचा फटका कव्हर मध्ये खेळण्याचा प्रयत्न होतोय. चेंडू खाली मात्र खेळाडू येतोय. दरम्यान फलंदाज बाद. दीपकने झेल टिपलाय. यावेळेस सुरेख क्षेत्ररक्षण मात्र होतंय. नवीन फलंदाज शहजाद अन्सारी. निलेश कांचन मात्र 10 चेंडू 13 धावा. अत्यंत संयमी फलंदाजी. समीकरण मात्र बदलते. 33 धावा 3 गडी बाद. यावेळेसचा चेंडू सुरेख चेंडू मात्र इतक्याच सुरक्षितरित्या खेळून काढला. डीप मिड विकेटच्या दिशेने मात्र खेळाडू येतो, त्याच्याकडून मात्र फॉर्मलिंग होते. 2 धावा. सुरेख कॉल आहे. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट आहे. 35 धावा धाव फलकावू लागतात. 3.4 चौथं षटक चालू आहे. या षटकाचे मात्र 2 चेंडू अजूनही शिल्लक आहे, म्हणजे 24 आणि 2 26. 26 चेंडू आणि 29 धावांची गरज. 26 balls remaining and 29 runs needed to win for team Siagar Lions.
यावेळेसचा चेंडू रिव्हर्सचा अटेम्प्ट होतोय, मात्र चेंडू जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू. 25 चेंडू 29 धावांची गरज. शहजाद आणि निलेश कांचन मैदानात मध्ये मात्र धाव. यावेळेसचा स्ट्रोक पुन्हा एकदा विरुद्ध दिशेने फटकाय. यावेळेस मात्र पॉइंट क्षेत्ररक्षकाकडून गफलत होते. फुटबॉलचा सामना मात्र मैदानात पाहायला मिळतोय. चेंडू हाताने अडवता आला नाही, मात्र पायाने अडवण्याचा प्रयत्न करतोय, परंतु प्रयत्न करता करता चेंडूला सीमारेषेजवळ नेतोय. 2 धावा. या 2 धावेने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होती ती 37 धावा. अजूनही सामना ऑन आहे. 24 चेंडू 27 धाव. बॅटिंग पॉवर प्ले. यस, पंचांचा इशारा येतोय. बॅटिंग पॉवर प्ले घेतला जातोय. 24 balls and 27 runs needed to win for team Siagal Lions. निलेश कांचन मात्र मैदानावर तळ ठोकून बसलाय आणि मात्र तो आपल्या संघाला जोपर्यंत विजयी करत नाही तोपर्यंत शांत बसणार. बॅटेतनं निघालेले अजून सुरेख फटके शिल्लक आहेत. एक एक फटका मात्र तो आता मात्र बाहेर काढणार. 24 चेंडू 27 धावा. गोलंदाजीमध्ये बदल होतोय. गोलंदाज सोमा. सर 1 मिनिट थांबा. 1च मिनिट प्लीज प्लीज. 1च मिनिट. टाइम स्टॉप केला आपण. फक्त 1 मिनिट थांबा. थोडासा प्रॉब्लेम झालाय. आपल्याला अडचणी येऊ नको. सामन्यामध्ये कुठल्याही प्रकारचं विघ्न येऊ नये म्हणून आम्ही 1 मिनिट मागतो प्लीज. ओके, स्टार्ट द मॅच. 24 balls and 27 runs needed for win for team Siagal Lions. पहिला चेंडू फुलटॉस. स्कोर लेग पंचांच्या बगलेतनं काढलेला फटकाय. दरम्यान चेंडू सुरेख क्षेत्ररक्षण 1 धाव. दुसऱ्या धावेची कुठली घाई गडबड मात्र निलेश कडून दिसत नाहीये. त्याला माहितीये स्कोर आवाक्यामध्ये आलेला आहे. 23 चेंडू आणि 26 धावांची गरज. यावेळेसचा फटका ब्रँडेड आहे. शहजाद अन्सारीच्या बॅटेतनं निघतोय बाहुबली षटकार. 6 धावा. धावसंख्या होते ती 44. 44 रन्स ऑन बोर्ड. 3 गडी बाद 44. व्हॉट अ ब्रँडेड स्ट्रोक बाय शहजाद अन्सारी. यावेळेसचा बॉल मात्र उजव्या यष्टीच्या थोडासा बाहेर. पंच घोषित करतील अवांतर. वाईट बॉल. 45 धावा. 3 गडी बाद 45. पुन्हा एकदा स्कोर लेग पंचांच्या डोक्यावरून खेळलेला फटका फेकून दिलाय मात्र ग्राउंडच्या बाहेर. आउट ऑफ पार्क. 6 धावा. 51 रन 51 धावा. 3 गडी बाद 51. अजूनही मात्र 13 धावांची गरज. शहजाद अन्सारी मात्र डग आउट मधून सेट होऊन आलेला फलंदाज आहे. आल्या आल्या मात्र षटकार रनचा पाऊस मात्र पाहायला मिळतो. सामना लवकर संपवण्याचा प्रयत्न मात्र चालू आहे. यावेळेस मात्र गोलंदाज सोमावर हल्ला चढवला जातोय. एका पाठोपाठ मात्र सलग 2 षटकार. 51 धावा 3 गडी बाद. बॉल. ओके सर, बॉल द्या जुना. स्कोरर ओम मेत्रे.
51 51 धावा. यावेळेस मात्र पुन्हा एकदा हवेत उडवला चेंडू. दोन खेळाडूंच्या डोक्यावरून बॅटिंग पॉवर प्लेचा फायदा घेतला जातोय. या दरम्यान मात्र 2 धावा. 53 धावा. 3 गडी बाद 53. (53) 3 गडी बाद. अजूनही 11 धावांची गरज. बॅटिंग पॉवर प्लेचा फायदा किती उठवायचा आणि कशा प्रकारे घ्यायचा मात्र या फलंदाजाकडे शिका. खरंच चांगली फलंदाजी केली शहजादने. यावेळेसचा चेंडू पुन्हा एकदा फटका लॉंगॉनच्या दिशेने. चेंडू खाली मात्र 2 खेळाडू येत आहेत. 1 धाव. दुसऱ्या धावेचा कॉल. निलेशचा मात्र रिस्पॉन्स चांगला आहे. 2 धावा. 55. तिसरी धाव होते का पाहूया मात्र नाही. 55 धावा. 3 गडी बाद 55. 5वं षटक अजूनही मैदानात. यावेळेस मात्र पुन्हा एकदा चेंडू हवेत. चेंडू खाली डीप मिड विकेटचा खेळाडू. झेल सुटतोय. हो 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 झेल सुटलाय मात्र चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. ब्रँडेड चौकार. 4 धाव. धाव संख्या होती ती 59 धावा. 18 चेंडू आणि 5 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी सिंहगड लायन्स. (59) ऑन बोर्ड. 59 धाव. महाराष्ट्र असेल. यावेळेस मात्र गोलंदाज 18 चेंडू आणि 5 धाव. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय संकेत सोलनकर. पहिला चेंडू मात्र निलेश कांचन यांना निर्धाव. 17 चेंडू आणि 5 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. मात्र आडव्या बाटीने खेळला फटका लॉंग ऑनच्या दिशेने. यावेळेस 1 धाव. दुसऱ्या धावेचा कॉल मात्र निलेश यांचा नकार. दोन्ही खेळाडू आपल्या घाट्यामध्ये सुरक्षित आहेत. 60 धावा. 16 चेंडू 4 धावांची गरज. सिंहगड लायन्स विरुद्ध मल्हारगड योद्धा दोन्ही संघांदरम्यान मात्र रिझल्ट येतोय. 63 धावांचा पाठलाग मात्र यशस्वीरित्या पूर्ण होतोय. यावेळेसचा चेंडू हलक्या हाताने खेळला शहजादने. अत्यंत निवांत चालत चालत मात्र धाव घेतोय. या दरम्यान 1 धाव. 61 धाव. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होतोय निलेश यांच्या माध्यमातून, परंतु चेंडू बॅटवर येत नाही, जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. अजूनही 3 धावांची गरज आहे. निलेश मात्र मैदानावर अजूनही शांत आणि संयमी फलंदाजी करतोय. संघाची कर्णधार पदाची जबाबदारी जी असते ना ती मात्र स्वतःवर त्यांनी घेतली आणि मात्र ती स्वार्थ ठरवतोय. यावेळेसचा चेंडू सन्मान दिलाय लॉंग ऑफच्या दिशेने, मात्र धाव मात्र सोडणार नाही. 62 धाव. 62 रन्स ऑन बोर्ड. 6वं षटक चालू आहे. 2 धावांची गरज आहे. मात्र आता शहजाद अन्सारी हा सामना संपवतोय का, षटकाराने संपवतोय का चौकाराने संपवतोय.
औपचारिकता मात्र बाकी आहे. यावेळेसचा चेंडू ड्राईव्ह केलाय मात्र डीप मिड विकेटच्या दिशेने दुसरी धावेचा कॉल आणि 2 धावा मात्र पूर्ण. अशा तऱ्हेने मात्र सामना जिंकतायत सिंहगड लॉयन्स. वेल प्लेड टीम सिंहगड लॉयन्स. मॅन ऑफ द मॅच शहजाद अन्सारी. Brilliant inning, cameo inning by Shahzad Ansari. Congratulations team Siagar Lions and hard luck for team Mallargadi Vadda. सुनील भाऊ माईक आहे का तिकडे? माईक दुसरा स्टेजवर. हो आहे